कॅटरिना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं। मध्य रेल्वे मुंबई विभाग रविवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक चालवेल। हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत। खेड तालुक्यातील नांदगाव मोहल्ला येथे मगर आढळून आली। याबाबतची माहिती मिळताच वन विभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन त्या मगरीला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले। सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात वापरण्यात आलेली चारचाकी गाडी कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातून सिंधुदुर्ग पोलिसांनी जप्त केली आहे। पोलीस हवालदार PS गोसावी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। सावंतवाडीत गेले कित्येक वर्ष कोलंबिस्त गावात BSNLचा मोबाईल टॉवर व्हावा अशी इच्छा होती। अखेर हा टॉवर मंजूर झाला असून या टॉवरच्या कामाचे भूमिपूजन गावचे सरपंच सपना संदीप सावंत यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून कोलंबिस्त राईवाडा येथे करण्यात आले। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत कपात होत असल्यामुळे भारतातही नजीकच्या काळात पेट्रोल आणि इंधनाच्या दरात कपात केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। याबरोबरच कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय, पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताजा